1994 साली एक एक्सपेरिमेंट केला गेला. त्या एक्सपेरिमेंटमध्ये असं सिद्ध झालं की पाण्याची सुद्धा स्मरणशक्ती असते, पाण्याची सुद्धा मेमरी आहे आणि पाणी आपल्याला सतत ऐकत असतं. पाणी आपल्या शब्दांना, आपल्या भाषेला आणि आपल्या भावनांना अशा प्रकारे स्वतःमध्ये शोषून घेतं की त्याचा परिणाम कळत नकळत आपल्या आयुष्यावर होत असतो. हा एक्सपेरिमेंट केला होता डॉक्टर मसारू इमोटो, जपानमधील एक सायंटिस्ट आहेत, त्यांच्याद्वारे. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी हॅलो, नमस्ते, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये. आज पुन्हा एकदा मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अमेझिंग अशी टेक्निक घेऊन आली आहे आणि या टेक्निकमध्ये आपण माझा फेवरेट एलिमेंट म्हणजेच वॉटर, पाणी और H2Oचा वापर करणार आहे आणि या टेक्निकचं नाव आहे वॉटर बॉटल टेक्निक. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक डिस्क्लेमर देते. काल मला एक अशी कॉमेंट आली आणि ज्याच्यामुळे मी खूप थोडीशी निगेटिव्ह झाले होते आणि मी त्या एक्सटेंडपर्यंत आले होते की मी आता व्हिडिओज नाही बनवणार. बट विथ फुल ऑफ पॉझिटिव्हिटी आय एम अगेन हिअर अँड ओके. हां, तर ती कमेंट अशी होती की अंधश्रद्धा पसरवू नको. सर, मला त्याबद्दलच क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे. एक तर लॉ ऑफ अट्रॅक्शन अंधश्रद्धा नाही आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन एक सायंटिफिकली लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स असतात त्या सायंटिफिक प्रूव्हन अशा एक्सपेरिमेंट्सवरती डिपेंडंट असतात आणि त्याचं ॲप्लिकेशन हजारो किंवा लाखो लोकांनी केलं आहे आणि त्यांना खूप अमेझिंग रिझल्ट्स दिसलेत. त्याच्यामध्ये महान थोर लोक येतात किंवा सेलिब्रिटी लोक येतात, पण त्यासोबतच माझ्यासारखे सामान्य लोकांचा सुद्धा समावेश होतो ज्यांनी ॲक्च्युली त्याचा एक्सपिरियन्स केला आहे. ठीक आहे, मी लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती असंच ऐकलं आणि लगेच विश्वास ठेवायला लागले असं नाही आहे. मी ज्या टेक्निक सांगते त्या मॅक्झिमम टेक्निक्स मी अप्लाय केल्या आहेत आणि कुठे ना कुठे छोटा मोठा का होईना पण त्याचा रिझल्ट मी माझ्या लाईफमध्ये बघितला आहे आणि तेव्हा त्या टेक्निक मी सगळ्यांपर्यंत पोहोचवते आहे. कारण मला जेन्युअनली वाटतं की लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहीत नाही आहे आणि युनिवर्सने किंवा कुणीही म्हणा, तुम्ही देव म्हणा, काहीही म्हणा, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा, जिथून कुठून आपल्याला हे गिफ्ट लाभलं आहे याचा आपण वापर प्रत्येकाने करायला हवा. एका जरी व्यक्तीचं आयुष्य जर सुंदर होत असेल ना तर त्याच्यात सगळं काही आलं. ओके, जास्त मी लेक्चर देत नाही आता. फक्त एकच सांगेल की तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोणतीही टेक्निक घ्या, त्याच्यावर 100% विश्वास ठेवून त्याला ट्राय करा. जेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल तेव्हाच लॉ ऑफ अट्रॅक्शनवर आणि माझ्यावरती विश्वास ठेवा आणि माझ्या चॅनललासुद्धा तेव्हाच सबस्क्राईब करा. आपण मेन टॉपिककडे वळूयात. मेन टॉपिक आपला हा होता की आज आपण वॉटर बॉटल टेक्निक डिस्कस करणार आहे आणि पाण्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. बेसिकली 3 टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे की पाणी कशाप्रकारे इम्पॉर्टंट आहे आणि काय इतकं इम्पॉर्टंट आहे त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन हे आपण डॉक्टर मसारू इमोटो यांच्या एक्सपेरिमेंटद्वारे जाणून घेणार आहे. आणि तिसरा टॉपिक राहणार आहे ज्याच्यात आपण पाहणार आहे की कशाप्रकारे आपण वॉटर बॉटल टेक्निक वापरून आपल्या आयुष्यात आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो और गोष्टींना मॅनिफेस्ट करू शकतो. ओके, आता पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे की वॉटर कशाप्रकारे अफेक्ट करतं आणि वॉटर इतकं इम्पॉर्टंट का आहे. पाण्याचं महात्म्य सांगण्याची वेळ येणारच नाही, कारण पाणी हेच जीवन हे सगळ्यांना माहिती आहे. अजून एक गोष्ट त्यासोबत इम्पॉर्टंट असते ती म्हणजे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की चांगलं बोला, चांगल्या शब्दांचा वापर करा. लहान मुलगा जर कोणता अपशब्द वापरत असेल तर त्याचे आईवडील त्याला हाणून मारून शिकवतात की असं नाही बोलायचं, चांगलं बोलायचं बाळा, असं म्हणतात, राईट. किंवा आता मी महाराष्ट्रीयन कल्चर नाही म्हणत एकंदरीत, पण असं आपण ऐकतो की जर घरामध्ये कोणती अशुभ गोष्ट आपण बोलत असू तर आपल्याला लगेच आपले घरातले किंवा मोठे लोक म्हणतात की नाही असं बोलू नको, वास्तुदेवता तथास्तू म्हणते वगैरे, राईट. आता आपण जे बोलतो ते खरंच घडतं का नाही, हे एक्झिस्ट करतं की नाही माहीत नाही, पण डॉक्टर मसारू इमोटोंना एक गोष्ट माहीत होती ती म्हणजे आपल्या शरीरात पाणी एक्झिस्ट करतं, राईट. मानवी शरीर रचना ही 70 ते 80% पाण्याने बनलेली आहे. आता डॉक्टर मसारू इमोटोंना हेच चेक करायचं होतं की आपण जे बोलतो ते रिअलमध्ये घडतं की नाही. मग त्याच्यात त्यांनी पाण्याचा वापर करायचा डिसाईड केलं आणि मग त्यांनी असे काही ग्लासेस घेतले. ते ग्लासमध्ये थोडं पाणी घेतलं आणि प्रत्येक ग्लास एक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवला, दूर ठेवला, तो जवळ नाही ठेवला, ठीक आहे. आता सगळे ग्लासेस मला सांगता नाही येणार, फार वेळ जाईल त्यामध्ये. 2 ग्लासेसचं उदाहरण देते. त्यांनी एक ग्लासवरती लव असं लिहिलं होतं, प्रेम असं लिहिलं होतं, ठीक आहे. आणि तो एका कोपऱ्यात ठेवला होता. दुसऱ्या ग्लासवरती त्यांनी हेट असं लिहिलं होतं, द्वेष, निगेटिव्ह भावना लिहिली होती, ठीक आहे. मग ज्याच्यावरती पॉझिटिव्ह भावना होती त्या ग्लासेसवरती त्यांनी खूप छान गोष्टी म्हटल्या की
आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू खूप छान वाटते आणि तू खूप छान दिसते, तू खूप छान आहे. अशा छान छान गोष्टी त्या पाण्यावरती त्यांनी बोलल्या, त्या पाण्याच्या ग्लासला बोलल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या गोष्टीवरती द्वेष असं लिहिलं होतं त्याला त्यांनी जाऊन असं म्हटलं की आय हेट यू आणि तू मूर्ख आहेस, तू असं अशा अपशब्दांचा वापर केला आणि त्याला असं म्हटलं की तू इतका इम्पॉर्टंट नाही आहे माझ्यासाठी. ठीक आहे, असं दाखवून दिलं. एकावर पॉझिटिव्ह भावना आणि एकावरती निगेटिव्ह भावना. मग त्यांनी काय केलं, ते दोनही ग्लासमधलं पाणी फ्रीज केलं आणि त्याच्यापासून बर्फाचं रूपांतर केलं. ठीक आहे. प्रत्येक आईस क्रिस्टलला त्यांनी मायक्रोस्कोप खाली सेल्युलर लेवलवरती जाऊन ऑब्झर्व केलं. आता त्यांचे सेल्स जेव्हा त्यांनी ऑब्झर्व करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्याच्यावरती लव असं लिहिलं होतं त्याचा आईस क्रिस्टल एकदम सुंदर अशी डिझाईन बनवत होता. म्हणजे एक स्नोफ्लेकसारखं डिझाईन झालं होतं, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि ज्याच्यावरती त्यांनी हेट असं लिहिलं होतं त्याच्यात एक पेढब अशी डिझाईन तयार झाली होती ज्याला कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. ओके. तर अशा 2 गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आणि अशा 2च नाही, अशा बरेच सारे इमोशन्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इमोशन्सवरती त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आणि मग त्यांच्या ॲक्च्युली लक्षात आलं की ज्या गोष्टी आपण बोलतो त्या रियालिटीमध्ये कशा घडतात किंवा त्याचा परिणाम हा आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती किंवा आपल्या मेंदूवरती कसा होतो हे त्यांच्या लक्षात आलं. ठीक आहे. हेच त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आहे. ठीक आहे. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन कोचेस किंवा ज्यांना द सिक्रेट माहिती होतं त्यांनी विचार केला की का नाही या सुंदर अशा एलिमेंटचा वापर आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करावा. त्यातूनच निर्माण झाली ही वॉटर बॉटल टेक्निक ऑर 2 कप मेथड. ठीक आहे. आता ही टेक्निक इतकी सिम्पल आहे जेणेकरून प्रत्येकजण या टेक्निकचा वापर करू शकतो. प्रत्येकाकडे बॉटल अवेलेबल असते, प्रत्येकाकडे पाणी अवेलेबल असतं, राईट. म्हणून ही टेक्निक सगळ्यात जास्त सिम्पल आहे आणि ही टेक्निक एकदाच तुम्हाला करावं लागतं. तुमच्या आयुष्याचे फक्त 5 ते 10 मिनिटं तुम्हाला द्यावे लागतात आणि मग तुम्ही त्याच्यानंतरचे 2-3 दिवस इझिली तुम्ही वापरू शकता. आता काय करायचं आहे, आता आपण तिसऱ्या टॉपिकला स्टार्ट करणार आहे. तिसरा टॉपिक म्हणजे की वॉटर बॉटल टेक्निकचा वापर कसा करायचा. सो त्यामध्ये तुम्हाला एक बॉटल लागणार आहे. काचेची बॉटल असेल तर बेस्ट, कारण पाण्याकडे तुम्ही ॲक्च्युअल बघून त्यातले तरंग बघून तुम्ही त्याच्यामध्ये इमोशन्स आणि भावना ओतू शकता. पण काही हरकत नाही, दुसरी कोणती बॉटल असेल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. साधा ग्लास असेल पाण्याचा किंवा तांब्या असेल, काहीही असेल घेऊ शकता. अल्टिमेटली हेच मॅटर करतं की तुम्ही कशा प्रकारच्या आणि कोणत्या इंटेन्सिटीने तुमच्या भावना आणि इमोशन्स तुम्ही त्या पाण्यात ओतताय. ओके. आता तुम्ही वॉटर बॉटल घेतली. वॉटर बॉटल बॉटल का घ्यायची, जेणेकरून आता बघा आपण ऑफिसमध्ये जातो किंवा काही मुलं स्टुडंट्स असतात ते कॉलेजमध्ये जातात, शाळेत जातात. तर मग वॉटर बॉटल काय आहे की पूर्ण दिवसभर आपण या बॉटलमधलं चार्ज केलेलं पाणी आपण ड्रिंक करू शकतो. म्हणून जेणेकरून आपल्याला पुन्हा पाण्याला चार्ज करावा लागणार नाही. आता मी हा ग्लास घेतला, या ग्लासमध्ये एवढंच पाणी मावतं आहे, एवढ्या पाण्याला मी चार्ज केलं आणि मी ते ड्रिंक केलं. ठीक आहे. पण मला पुन्हा त्या ग्लासला चार्ज करावं लागणार. सो सिम्पल वेमध्ये बॉटल घेतलेली कधी पण चांगली. बॉटल तुम्ही कधी पण चार्ज करता ती फक्त आणि फक्त रात्री झोपण्यापूर्वी करा, जेणेकरून रात्रभरात ती चार्ज होते आणि मग दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्ही त्यातलं पाणी ड्रिंक करू शकता. ठीक आहे. आता बॉटल घेतली, त्या बॉटलवरती सिम्पली तुम्ही एक असं पेज घ्या, एखादा कागद घ्या, तो असं प्लेस करून टाका आणि त्याच्यावरती तुमची इच्छा लिहा. ती काहीही असेल, कोणत्याही गोष्टीबद्दल असेल, तुमच्या शरीरामध्ये काही डिफरन्सेस तुम्हाला आणायचे असतील. जसं मी याच्यावरती लिहिलं आहे क्लिअर स्किन. माझी स्किन क्लिअर असावी, ग्लोईंग असावी, ग्लास स्किन असावी असं मला वाटतं, म्हणून मी क्लिअर स्किन असं लिहिलं आहे. तुम्हाला काही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस आणायचे आहेत, गाडी अट्रॅक्ट करायची, घर अट्रॅक्ट करायचं आहे, द लव्ह ऑफ युअर लाईफ अट्रॅक्ट करायचं आहे, एखादा फ्रेंड कॉल अट्रॅक्ट करायचं आहे, कोणतीही गोष्ट जी तुम्हाला अट्रॅक्ट करायची ती गोष्ट तुम्ही कागदावरती लिहिता आणि ते असं वॉटर बॉटलवरती तुम्ही फिक्स करून टाकता. ठीक आहे. जेव्हा तुम्ही पाणी चार्ज कराल तेव्हा सिम्पली तुम्हाला बॉटलला हातामध्ये घ्यायचं आहे. डोळे बंद किंवा उघडे हा तुमचा डिसिजन राहणार आहे. अल्टिमेटली तुम्ही काय फील करताय हे इम्पॉर्टंट. ठीक आहे. वॉटर बॉटलला हातात घ्यायचं आहे. स्पेसिफिकली मी पाण्याला जेव्हा पण चार्ज करते तेव्हा मी पाण्याकडे डिरेक्टली बघत असते आणि जेणेकरून मी त्याच्याशी स्वतः बोलते आहे असं मलाही फील होतं आणि त्याच भावना त्या पाण्यामध्ये सिक्रेट होतात. आता मी त्या पाण्याकडे बघून सगळ्या छान छान गोष्टी व्हिज्युअलाइज पण करते आणि जर मला म्हणावंसं वाटलं तर मी म्हणते सुद्धा, कारण आपण जे बोलतो ते घडतं म्हणून. सो मी म्हणते की I'm grateful that I have clear glass skin, or my skin is glowing and radiant, so that's why I'm so very grateful, or I'm grateful for my job. अशा
छान छान गोष्टी किंवा ज्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करायच्या त्या गोष्टी तुम्ही त्याला म्हणू शकता, बोलू शकता किंवा त्या फील करू शकता. तुम्हाला 5 मिनिटं 10 मिनिटं जितकी पण मिनिटं त्या पाण्यासोबत स्पेंड करायचे तुम्ही करू शकता. 5 ते 10 मिनिटं बेस्ट वेळ आहे. तेवढा वेळ तुम्ही त्या पाण्यासोबत स्पेंड करा. त्याला तुम्हाला हवी असणारी गोष्ट त्याचं प्रत्येक डिटेल त्याला सांगा. ही गाडी हवी आहे, मला मर्सिडीज हवी आहे आणि तिचा ब्लॅक कलरची हवी आहे. असे सगळे डिटेल्स तुम्ही त्या पाण्याला सांगता किंवा तसं फील करता आणि मग ते पाणी रात्रभर चार्ज होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही दिवसभर ते पाणी प्यायचं आहे. एक 1 गोमध्ये तुम्हाला पाणी नाही प्यायचं आहे. दिवसभर थोडं थोडं करून पाणी प्यायचं आहे, पण यातलं पाणी फेकून नका देऊ कारण ते ऑलरेडी चार्ज झालेलं आहे, राईट. ह्याच बॉटलला तुम्ही 3 ते 4 दिवस आरामात यूज करू शकता विदाऊट वॉश करता. ठीक आहे, आता 2 ते दिवस प्रत्येकाच्या हायजीनवरती ते डिपेंड करतं. मी साधारण दिवसाआड पाण्याला वॉश करत असते आणि चार्ज करून पाणी ड्रिंक करत असते कारण चार्ज करायला 5 ते 10 मिनिटं लागतात फक्त. फार मोठा टाईम तर आपल्याला द्यायचा नाही आहे. ठीक आहे, मग एकदा तुम्ही चार्ज केली आरामात 2 ते 3 दिवस जातात. मग तिला पुन्हा वॉश करून तुम्ही पाणी भरा, चार्ज करा आणि ते पाणी कंटिन्युअस ड्रिंक करत राहा. हे तुम्ही कंटिन्युअसली काही दिवस केलं तर तुम्हाला अमेझिंग रिझल्ट्स बघायला भेटतात आणि ॲक्च्युअली तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस येऊ लागतात. ठीक आहे, तुम्ही कोणतीही गोष्ट पाण्याद्वारे अट्रॅक्ट करू शकता. सायंटिफिक रिझन कळालं आणि त्याला वापरायचं कसं हे सुद्धा कळालं. आता प्लीज म्हणू नका की अंधश्रद्धा आहे. प्लीज अप्लाय करा, प्लीज ट्राय करा आणि मग तुमचा जो रिझल्ट असेल तो मला सांगा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटते. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक वॉटर टेक्निक सांगणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट.